फॅमिली शुभ सकाळ. मला तुम्ही चांगलं सुंदर असं नाव सुचवा माझ्या यूट्यूब चॅनलचं. भरपूर जण असे म्हणतात की ते यूट्यूब चॅनलचं नाव असं का ठेवलं. तर मला काही माहीत नाही. मला जे सुचलं होतं तेच ठेवलं मी. कारण की जी माझी स्टोरी आहे ती मी माझ्या नावावरच हे केलं आहे. दुसऱ्याचं नाव टाकून आणि दुसऱ्याचं नाव घेऊन काही अर्थ नाही आहे. काही महिलांचं सांगतो मी. जर त्यांनी म्हटलं की सांग माझ्याबद्दल असं असं झालं माझ्यासोबत तर सांगतो. तर कोणाच्या परवानगीशिवाय नाही मी काही बोलत. आता ब्रश करतो. आणि काल काय झालं, मी तसं जेवण करायची इच्छाच नव्हती होत. बहुतेक बारीक ताप वगैरे काही असं माझ्या अंगातने, तर ते काही माहीत नाही पडून राहिलं. तर जेवण करायची इच्छाच नाही होत होती. मग मी त्या दिवशी रुद्राला घ्यायला गेली वर्ध्याले. तर येता तिकडून मग काही ना त्याच्यासाठी थोडंसं फरसाण वगैरे हे ते घेतलं. 200-250 रुपये सामान घेतलं त्याच्यासाठीच खायचं. मी म्हटलं तसंही आपण काही असं काही खात नाही गड्या, आपण काही एवढं कधी घेऊन देत नाही त्याला एवढं. तर पैसे होते माझ्याजवळ, पेमेंट झालं होतं ना, तर त्याला मी खायचं वगैरे हे सब घेऊन दिलं, जे जे लागते त्याला ते 200-250 रुपयाचं. तर आता मी बोलायला बसली ना तर मशीन लागली सकाळी. मग हा प्रॉब्लेम आहे माझ्या इथंचा रूमवर. ह्या लाईव्ह जर घेतली म्हणून मला लाईव्ह मग आता 2 दिवस झाले आल्याबरोबर हे करतो. एक तर मशीन लागते, नाही तर मग तिकडे पिक्चरचे गाणे तिथे लावून एवढे हो एखादा झोपडपट्टीत असल्यासारखं खूप जोरात आवाज करते. तर म्हणजे जेवणाची इच्छाच नव्हती होत आणि अशी तोंडाला अशी चव पण नव्हती लागत. असं वाटलं म्हणजे बा काय झालं, जेवण पण नाही करत होते. त्या दिवशी सकाळी जेवण केलं मी. जेवण म्हणजे नाश्ताच केला. एक पोळी आणि आलू चटणी. ते व्हिडिओ बनवला होता मी. एक तर गाणं टाकून नाही व्हिडिओ बनवला. आणि पुन्हा असं वेगळंच लागायला लागलं मला. जेवायची इच्छाच नव्हती होत. त्या दिवशी मी 2 पोळ्या वापस आणल्या. 3 नेल्या आणि 2 पोळ्या वापस आणल्या. भाजी कशीच वापस आणली. म्हटलं मला जेवण करायची इच्छा नाही होत. बस आली का चहा पितून लेटून गेली. मग म्हटलं रुद्र मी लोणच्याची भरणी घेतो म्हटलं. तर मग छोटीवालीच घेतली. ती केळकरचं लोणचं चांगलं राहते. आणि आता माझ्या घरी आहेच नाही ते अचार, कोणतंच नाही आहे आता. मी दरवर्षी बनवून ठेवतो आणि यावर्षीचं माझ्या हातचं अचार पूर्ण खराब झालं. त्या अचार म्हणजे त्या कच्च्या आंब्याची त्या कच्ची कैरी आणली आणि तिथूनच फोडून आणली मार्केटातून. तर त्या माणसानं काय केलं, ते दुकानवाल्यानं ज्यानं फोडून दिली ते, तर त्याच्याजवळ फोडलेले फोडी होत्या लोणच्याच्या. त्या जे मी फोडा लावल्या त्या त्यांना साईडनं ठेवल्या आणि त्या पिकलेल्या फोडी होत्या त्या मला पॉलिथिनमध्ये बांधून दिल्या. तर मी माझ्यासमोर फोडल्या त्यानं, तर मला वाटलं त्यानं त्याच टाकल्या. आता मीच स्वतः आंबे काढून दिले त्याला, ते कच्ची कैरी काढून दिले आणि त्यानं स्वतः फोडून दिले. आता माझ्यासमोर फोडल्यावर तर माझं लक्ष बातच म्हणजे कुठं लक्ष होतं तर माहीत नाही मला. आणि त्यानं पटकन दुसरे कैरी ते फोडलेली बांधून दिली लोणच्याचे. तर घरी आणले मी सुकवत टाकली अशी त्याला. पूर्ण ते अशी फुली येऊन गेलं होतं. त्याला बुरशी चढली होती. तर मग आता म्हटलं एवढं मोठं आणलं, मग कसं वाया घालावं. तरी पण त्याला थोडासा मसाला वगैरे ते टाकून त्याला बनवलं. पण काही नाही, ते एखादा महिना चांगलं वाटलं आणि बस एकदम मग ते झाकण काढलं का ते वेगळंच खराब वास येत होता. धरलं आणि एवढं मी ते विहिरीजवळ तिकडे नेऊन टाकलं. आणि तिथं खरकट टाकते एका ठिकाणी सगळे लोक, तिथे नेऊन टाकून दिलं. मग घरी आता काहीच नाही. मग असं काही जेवणासोबत पोहे वगैरे असं काही असलं तर मग ते लिंबू विकत आणतो मी. 10 रुपयाचे 3, 10 रुपयाचे 4 देते. मग रुद्राला म्हटलं तमाकून अचारची एक भरणी घेऊ म्हटलं. ते आणली आणि काल मग घरीच होती. मग असं वाटतं की म्हणजे कितीक जेवण करून कितीक नाही असं. आणि जेवणही माझं चांगलं झालं काल. आणि अचारही खूप खाल्लं मी माझ्या रुद्रानं. आणि आता मस्त लाईव्ह वगैरे घेतली मी रात्री. आणि सकाळी माहीत आहे का, एवढं नाक बुजून आलं मला. नुसतं सर्दीनं भनभन लागून राहिलं आता काय मी त्या कच्च्या कैरीनं होय का. थंडी खूप आहे. थंडी इकडे एवढी थंडी आहे का प्रमाणाच्या बाहेर. चला आता ब्रश करतो मी. आता ब्रश करतो लवकर. टिफिन वगैरे बांधूनच ठेवला आहे मी. मस्त फुलगोबीची भाजी केली, फुलगोबी मटर टाकून, आणि पोळ्या बनवल्या. तरी पण अचार घेतलं टिफिनमध्ये, अचार घेतलं मी.
पण घशात पण असं वळवळ लागत आहे आणि नाकही असं झोप पण नाही जात माईवाले. तेच नाही मला कसं आधी जी आदत होती ना 8-8 9-9 वाजेपर्यंत झोपायची, ते मेन म्हणजे माझी तब्येत खराब होण्याचं कारण आहे माझं झोप न होणं. माझी झोपच नाही होत तर त्याला काहीच करू शकत नाही मी. आणि इतका वाजेपर्यंत मी झोपून राहू नाही शकत. त्यात पोराची शाळा सकाळीच आहे ना. त्याला जर म्हणलं का बाबू राहू दे मी 6 वाजता उठतो, 5 वाजता न उठता 6ला उठतो. 1 तास तरी माझी चांगली अजून झोपून जाते. तर 6 वाजता त्याची व्हॅनच येते, 6 सव्वा 6ले. त्याच्यामुळं मग मला विचार अशी होऊन जाते, तर उठाच लागते. आता मशीन लागली आहे, आता पाण्याच्या बॉटला भरून ठेवतो, एक भरणं भरून ठेवतो, ब्रश करतो. असं आहे. नुसतं सर्दी झाली मला, हे वातावरणही तसंच आहे.